Hello, hello, hello. Welcome back to my channel. So, for today's video, I am making a vlog. Yes. तर बेसिकली असं आहे की मी गाडी चालवते भरपूर दिवसापासून, पण मला घरचे देत नव्हते कारण तेच पॉझिटिव्हनेस. त्यामुळे तर मी काढली एकदा. घरी कोणी नव्हतं, मी काढली गाडी आणि गेली काकाकडे गेली. त्यानंतर आता घरच्यांना थोडा कॉन्फिडन्स आलाय. आजचा असा प्लॅन आहे की गाडी घरी आहे, बाबा शाळेत गेलेत आणि मला परमिशन मिळाली आहे गाडी काढायला. तर कुठे जात आहे हे माझ्या घरच्यांना सध्या माहीत नाही आहे. घरच्यांसाठी मी मैत्रिणीकडे जाते, पण मी जाते मैत्रिणीकडेच, पण मैत्रिणीकडून आम्ही जातोय वझरला. तर तुम्हाला दाखवते मी आम्ही काय काय मजा करतो. जास्त मजा नाही होणार, बट स्टील मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, भेटूया. बाय बाय. आम्ही बस एकदम आमच्या लोकेशनच्या एकदम जवळ आहे. हार्डली 2 किंवा 3 मिनिटं लागतील. आता ऑब्व्हियसली तिथे जायचं तर काहीतरी खायला प्यायला लागेल ना, तर आम्ही इथे थांबलोय सध्या. मला नाही पाहिजे, काही बाकी नाही आहे माझा वगैरे. माझा नाहीये. साधी बॉटल घे, मग थम्सअप आहे. साधी बॉटल घे. तू घे ना ते, हे तर घेतो. साधी बॉटल घे पाण्याची. पाण्याची. हा, तिथे फक्त स्प्राईट आहे, थम्सअप आहे आणि मला नाही आवडत. मला फक्त फ्रुटी नाही तर स्लाइस असं काहीतरी, किंवा माझा किंवा मिरिंडा. त्यातलं ते काहीच नाही आहे, मग त्यापेक्षा आपलं पाणीच बरं. बघ, काहीतरी खायला पण घेऊ. आयफोन एकदम विशेष बस आता आयफोन घ्यायचाच आहे कमाई आल्यावर. कोणाची स्वतः. हा, इकडे डॅम आहे मागे आणि आम्ही रस्त्यात येता येता आम्हाला एक गोष्ट रस्त्यात येता येता एक गोष्ट दिसली, ती तुम्हाला दाखवते. ते अचानकच काहीतरी वेगळंच, मला असं वाटतं ते पाईपलाईन सोडली आहे ना. हे पूर्ण डॅमचं पाणी येत आहे तिकडनं, त्या 2 पाईपमधनं डॅमचं पाणी येत आहे आणि हे असं इथून पूर्ण तिकडे जात आहे. कुठं जात आहे पण हे पाणी? समोर जाऊन माहीत पडेल है ना. खाली तुम्ही आमच्या विदर्भात या, खूप गोष्टी आहेत बघायला, खूप छान छान. स्पेशली कोणता ऋतू असतो तो? पावसाळ्यात तर मजाच मजा असते. या तुम्ही. ही माझी मैत्रीण एकदम लहानपणीची, फर्स्ट स्टँडर्ड पासून ग्रॅज्युएशन पर्यंत. आणि आम्ही अजूनही सोबतच आहे, बट एज्युकेशन वाईज ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण सोबत. फर्स्ट स्टँडर्ड पासून ग्रॅज्युएशन पर्यंत लंगोटी या. पण आम्ही असं बाहेर कधीच नाही निघालो. स्ट्रिक्ट पॅरेंट्स. आज पण आम्ही सांगून नाही निघालो. खूप हा डॅम आहे इथे, कोरडा थंड. पावसाळ्यात असलं की छान पाणी असते. गौरी, होळी आहे आता. पण तू मी चालली पुण्याला होळीसाठी. पुण्याला असं आमचं वझर आहे. इथून वरती जाता येतं, पण आमची काही इच्छा नाही आहे वरती जायची. दुसरं कुठे जाऊन बसायला. बिहाली चलते, अब्बूजान रागवतील. अब्बूजान रागवतील म्हणजे बाबा. बाईक पण ब्लॉक टाकन मी. अर्धाच टाकायचा, तिकडचा होता म्हणा. इथचं सांगितलं मला. नाही बा, तिथून पलटता नाही आधी गाडी. तर आता आमचा प्लॅन असा आहे
इथे येऊन आमचा पोपट झालाय, जो की नेहमीच होतो. वाटते मी तर इथे गेली, नवीन नाही आहे. मी इथे गेली होती माहिती आहे, तो पुण्याचा झू, कात्रज. कात्रज मधला. हा, आम्ही राहत होतो पेठेत, आणि पेठेतून कात्रज गेलो, तेही गाड्या पकडत पकडत तिथं जाऊन माहित पडते की ते बंद आहे. मी फोटोही टाकला होता इंस्टावर माहिती आहे, हो, प्राणी संग्रहालय बंद आहे. हा. तर आता आमचा असा प्लॅन आहे की आम्ही कुठेतरी जाऊ, पुढे कोणतं तरी मंदिर आहे, मग तिथून बाबांच्या शाळेत जाऊ, मग घरी जाऊ. की पहिले बाबांच्या शाळेत जायचं, बाबांच्या शाळेत पहिले जाऊ शकतो, येता येता नाही तर अजून हे होऊन जाईल, वेळ शाळा सुटली तर. किती वाजले? 3:30. हो, पहिले शाळेत जाऊ. पहिले शाळेत. तर आता आम्ही पहिले बाबांच्या शाळेत जाऊ, मग मंदिरात जाऊ, मग घरी जाऊ. लेट्स गो. So we just reach here. इकडेच आहे ना? ओके. हमको क्या मालूम अंकल जी. कसं वाटलं मग गौरी बाबांच्या शाळेत जाऊन? खूप भारी. सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटलं ना, एकदम एका मिनिटासाठी. हे भगवान, एवढे भयानक लोक होते. आम्ही गेलो असं आतमध्ये गेट मधून, सगळे मुलं गेटवर, असं की बापरे खूपच कुणीतरी एकदम VIP आलाय. सगळे बिलकुल बाजूला, सगळे लेकरं पोरी, बाय दीदी बाय दीदी बाय दीदी. दीदी कोणत्या क्लास मध्ये? दीदी कोणत्या क्लास मध्ये? मग ही दीदी तुझी कोण आहे? मजा आली. पण आता कुठे जायचं? आपलं 5 वाजेपर्यंत जाणू घेईन घरी. हो, ठीक आहे. आम्ही एका मंदिरात जातोय आता, दाखवतो. तुम्ही फोन केला काय ते सांग तू पाहिजे. आम्ही इथे आलोय आता, लास्ट स्पॉट आमचं असं म्हणायला हरकत नाही. ती लहानपणीपासून मी इथे राहते, परत आता इतकं नवीन काहीतरी बनत आहे. त्यातलंच हे एक आहे, काहीतरी ओम शांतीचं समथिंग मंदिर, हे काहीतरी. लेट मी शो यू. हे काय? बघ किती सुंदर. एवढी सुंदर काही झालंय आणि मला काहीच माहित नाही. किती दिवसानंतर येते मी इथे. किती सुंदर, खूप छान आहे. झालं आमचं आता सगळं फिरून. किती वाजता निघालो घरी आपण? 3 वाजता. 3 वाजता निघालो, 5 वाजले. 2 तासात आम्ही 3 प्लेस फिरलो. हे भगवान. गौरीच्या घरी आलोय आम्ही आता सध्या. आता इथून जाऊ घरी, म्हणजे मी माझ्या घरी जाईल. तिला सोडलं आता घरी. एकदम छान अशी काय म्हणतात त्याला, सेवा करणं सुरू आहे. तर थोड्या वेळ इथे गोष्टी गप्पा चुगल्या, हॉट टॉपिक्स, खूप दिवसाचे राहिलेले, खबर, हे सगळं होईल अर्धा तास वगैरे. मग मी घरी जाईल, मग तयारी करेल, मग पुन्हा बाहेर जाईल, कारण मी जेवायला जाणार. हा, थोडा. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आम्ही डिनरला जाणार आहे. सर
आम्ही आता निघालोय पुण्यासाठी. गौरी आली आहे आणि ती माझ्याकडे खूप विचित्र नजरेने पाहत आहे. आताही कलर सेमच झाला. सकाळी झालं. सकाळी आपला सेम होता, हो, ब्लॅकच होता ना ब्लॅकच रात्री. होता ना, आताही सेम झाला. आमचं असंच असतं, आमचं कधीच ठरत नाही. ठरलं तर आम्ही बिनांगोळ करताही चालला जातो. आमच्या दोघींचे केसांना तेल आहे चपचप, तरी आमचं असं नाही इथे पण जायचंय, तिथे पण जायचंय, तिथे पण जायचंय, सगळं आजच करायचं. कारण उद्या माझा दादा येणार आहे आणि उद्यापासून आम्हाला गाडी भेटणार नाही. तर सगळी भरपाई आजच काढायची. So this is it for today's video, guys. It was a massive experience. आजपर्यंत मी असं कधीच अनुभवलं नाही आहे, कारण असं 10 वाजेपर्यंत फिरणं, ते पण 4 व्हीलर घेऊन, इट्स अ बिग डील. इट इज अ बिग डील. मे बी तिच्यासाठी नसेल, सर्दी झाली आहे थोडी, आईस्क्रीम वगैरे खाल्ली, तिच्यासाठी नसेल, गौरीसाठी नसेल, पण माझ्यासाठी आहे. कारण मी असं फर्स्ट टाइम गाडी घेऊन दुपारी 3 वाजतापासून निघालेली, रात्री 10ला घरी येते. टू मच. म्हणजे असं नाही की मी कधी बाहेर नाही निघालेली, खूपदा झाली आहे, पण लाईक 4 व्हीलर घेऊन मी एकटी स्वतः तिच्या घरी गेली. तिथून आम्ही 3-4 ठिकाणी फिरलो, तुम्हाला माहितीचं सगळं कुठे कुठे गेलो. तिथून घरी येऊन पुन्हा जेवायला गेलो आणि आत्ता मी घरी येते. जवळजवळ 10-10:30 झाले, पण मी 10ला घरी आली. मजा आली आज. अजून असंच भरपूर गोष्टी करू आपण सोबत. That's it for today. Bye bye. See you. Good night.